सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डार्क स्किन आहे, सावळी स्किन आहे, ती फेअर होऊ शकते का? एकतर सावळी त्वचा जी आहे ही जन्मजात असते आणि सततच्या टॅनिंगमुळे ती डार्क होत जाते. आपली स्किन ही कॉम्प्युटर सारखी असते. कॉम्प्युटरमध्ये कशी एक मेमरी असते आणि आपण जी काही माहिती पुरवतो ती माहिती त्या मेमरीमध्ये स्टोअर राहते. तसंच त्वचेमध्ये ही माहिती साठवण्यासाठी मेमरी असते आणि सर्व प्रकारचे लाईट्स म्हणजे स्पेशली सूर्यप्रकाश आहे हे साठवणे आपल्या त्वचेचं वैशिष्ट्य आहे. आपल्या त्वचेच्या खालच्या भागात म्हणजे डर्मिस लेअरच्या शेवटच्या भागात अगदी वर एका आवरणाची सतत निर्मिती होत असते आणि नवीन पेशींची जी निर्माण होण्याची ही जी प्रोसेस आहे ती सूर्यप्रकाशाच्या जेव्हा संपर्कात येते तेव्हा ती जास्त जोमाने होते. आता या लेअरमध्ये मेलानिन नावाचं एक रंगद्रव्य असतं आणि या रंगद्रव्याचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याप्रमाणे आपल्या स्किनचा कलर येतो. आता सावळ्या लोकांमध्ये गोऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये रंगद्रव्ययुक्त पेशींची संख्या जास्त असते. तर जेव्हा जास्त स्किन आपली एक्सपोज राहते तेव्हा या पेशींना आपल्या या ज्या मेलॅनोसाइट म्हणजे ज्या रंगद्रव्य बनवतात तर त्या संरक्षणासाठी जास्त रंगद्रव्य तयार करतात. त्याच्यामुळे त्वचेचं आपलं टॅनिंग होतं. आता प्रश्न असा आहे की जी सावळी स्किन आहे, डार्क स्किन आहे ती फेअर होऊ शकत नाही का? तर जसं आपण म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक व्यक्ती जन्मजात तो कलर घेऊन आलेली असते. तर त्वचेचा पोत हा सुधारता येतो. तुम्हाला पूर्ण रंग जसं तुम्ही म्हणू शकता की समजा डार्क स्किन आहे तर ती तुम्ही एकदम 3-4 टोनने तुम्ही ती बदलू शकत नाही. तुम्ही जर राईट स्किन केअर केलं तर जसं क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, एक वीकली आठवड्यातून फेस पॅक लावला तर तुमच्या त्वचेचा जो पोत आहे तो नक्की सुधारता येऊ शकतो. आता एक सर्वसामान्य गैरसमज असा आहे की ब्लिचिंग केल्याने आपली स्किन उजळ होते. आता ब्लिचिंग मध्ये काय होतं की तुमच्या चेहऱ्यावरची जी लव आहे, बारीक लव आहे ती काय होते, लाईट होते, गोल्डन होते आणि काय करतं की त्वचा तुमची स्वच्छ होते. त्यामुळे ब्लिचिंगच्या आधीची तुमची जी स्किन आहे ती ब्लिचिंगच्या नंतरपेक्षा ती नंतर काय होतं, लाईट दिसते आणि उजळलेली दिसते. पण हे झालं तुमचं टेम्पररी सोल्युशन. याच्यामध्ये परमनंटली काही होत नाही. परत तुम्ही बाहेर फिरायला लागला, उन्हाचा संपर्क आला की परत तुमची स्किन ही तेवढीच काळी पडते. आता त्वचेचा रंग पूर्णपणे समजा जरी बदलला नाही आला तरी पण त्वचेचा जो पोत आहे तो आपण राईट स्किन केअरने चांगला ठेवू शकतो. प्लस आपण उन्हापासून काळजी घेणं, बाहेर जाताना समजा खूप तुम्ही उन्हामध्ये फिरत असाल तर छत्री वापरणं, सनस्क्रीनचा वापर करणं, डोळ्याखाली तुमच्या काळी वर्तुळं येऊ नयेत म्हणून गॉगलचा वापर करणं, अशा सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपाय करू शकता. आता प्रश्न असा आहे की समजा जर हे करायचं आणि समजा एखाद्याला गोरं व्हायचंच आहे तर मग काय करू शकतो? तर तुम्ही बघितलं असेल की बाजारामध्ये खूप फेस वॉशेस आहेत जे स्किन लाईटनिंग फेस वॉश आपण ज्याला म्हणतो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मेन्शन केलं असतं की स्किन लाईटनिंग. तर त्या सगळ्या ज्या काय करतात की अपर लेअर तुमचा जो आहे त्याचं ते टॅनिंग ते दूर करतात, पण तुमचं 3 ते 4 टोन तुमचं ते फेअर करू शकत नाहीत. आता काही मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत ज्या म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट करतात, ज्याच्यामध्ये तुमचं लेझर्स ट्रीटमेंट आहे. नंतर मग ग्लुटाथाईन जे इंजेक्शन्स घेतात ज्याच्यामुळे तुमचं जे मेलानिनचं जे प्रोडक्शन आहे ते काही प्रमाणामध्ये कमी होतं आणि मग ते तुमची स्किन लाईट होते. तर अशा सगळ्या काही खर्चिक ज्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं जो टॉप लेअर म्हणजे सेलिब्रिटी लोक आहेत, मीडियाच्या समोर राहणारी लोक आहेत, तर ते लोक या सगळ्या सर्व्हिसेसचा म्हणजे ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या घेतात. पण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना या सगळ्या महागड्या ट्रीटमेंट घेणं शक्य नसतं. बरेचदा काय होतं की इव्हन ब्राईड्स वगैरे असतात त्याही अशा काही गोष्टींचा म्हणजे उपचार घेतात त्या. पण तुम्हाला जर तुमची स्किन आहे सावळ्या रंगाची डार्क कलरची असेल, तुम्ही ती व्यवस्थित नीट सांभाळली तरीही ती स्किन तुमची छान राहू शकते. प्लस तुम्हाला जर अशी सावळी स्किन आहे किंवा जर डार्क स्किन आहे सो यू शुड फील ब्लेस्ड फॉर दॅट. कारण की जगातल्या कितीतरी सुंदर मुली आहेत ज्या सावळ्या आहेत, डार्क आहेत रंगाने, तरीही त्या जगामध्ये नावाजलेल्या आहेत. आणि अशा सावळ्या रंगाची जी भुरळ आहे ही पुरुषांनाही नाही पडली तर मला वाटतं त्यात पण नवलच आहे.
तर तुमची जी स्किन आहे ती गोरी करण्याच्या अट्टहासापेक्षा ती छान कशी राहील याकडे लक्ष द्या. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका.